नाही तर तुम्हीच बघा, या हिंगोली मतदारसंघात लागोपाठ दोनदा गद्दारी झाली. आधीचाही खासदार गेला, तो तर आता तोंडच दाखवू शकत नाही, चोरवाटेने आतमध्ये घ्यावं लागलं त्याला. कारण निवडणूक लढण्यासाठी लोकांसमोर जाणार कसं? कारण तोंडाला हळद नाही तर काळं लागलेलं आहे. तोंडाला काळी फासलेली माणसं लोकांसमोर जाऊ शकत नाहीत. म्हणून हिंगोलीमधला खासदार तो पळून गेला, तो पडला. यवतमाळ वाशिममधनं आधीच्या होत्या त्या गेल्या, त्या तर उभं राहण्याचं धाडसच केलं नाही त्यांनी. जे ज्यानी विशेषतः परभणी आणि हिंगोली, इतिहासच असा आहे की पहिल्यापासून कोणी कुठला इकडचा तिकडे गेला तरी इथला मतदार आणि शिवसैनिक हा कायम शिवसेनेसोबत राहिलेला आहे. गद्दारांसोबत. आणि जी मिंदे सेना आहे, नमक हराम हा शब्द मी वापरतोय कारण ज्यांनी त्यांच्यावरती उपकार केले ते तुम्ही सगळेजण, त्या उपकारांची जाणीव न ठेवता त्यांच्याशी दगाबाजी करणारे मेंढ्या सकट सगळे नमक हरामखोर आहेत. काय बाकी ठेवलं होतं भय यांना? आता संजय तुम्ही म्हणताय, पण करायची त्यांच्याकडे जास्त माहिती असेल, कारण 4 वर्षापूर्वी रेट आमदाराचा 50 खोके होता. यांचा किती असेल आता माहित नाही मला. म्हणजे स्वतः खोक्यासाठी खोक्यात गेलेले आहेत, त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे. तरी अनेक जण मला तेव्हा सांगत होते की उद्धवजी याला देऊ नका, फुटलेला या फुटणार. म्हटलं नाही रे, असं कसं? आपला आमदार होता, कट्टर राहिलेला आहे, एवढी फाटाफूट झाली तरी सोबत आहे, नाही फुटायचा. तर नाही बघा साहेब, तुम्ही लिहून ठेवा, हाच फुटणार. आणि आता नुसता फुटलाच नाही तर माझ्या कानावर आलं की यांनी गद्दारांचं नेतृत्व केलं. असा हा गद्दारांचा गद्दार. बरं, विश्वास ठेवायचा नाही कसा? मी यवतमाळ वाशिममध्ये गेलो होतो, तिथल्या खासदारांनी काय सांगितलं होतं? जेव्हा मी 1-2 आठवड्यापूर्वी खासदारांची बैठक बोलवली होती घरी, तेव्हा 3 खासदार होते लोकसभेचे, आपले अनिल देसाई, अरविंद सावंत आणि आपले संजय राऊत. बाकीचे सगळे ऑनलाईन हल्ली ती एक सोय झालेली आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये यवतमाळचे खासदार होते, त्यांनी मला आदल्या दिवशी फोन केला. मला म्हणाले, उद्धवजी काय करू? म्हटलं काय करायचं, यायचंय ना? नाही म्हणे, माझ्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायचे. मग काय करू? आता असं कारण सांगलं, तुम्ही काय सांगाल? या म्हणून सांगाल? नाही, सोयरीक सोडून द्या, या. आता मला काय माहित, मुलीच्या ऐवजी ह्यांची सोयरीक जुळवत होते. ह्यांचा भाव ठरत होता किती खोके.